बुधवार 4 फेब्रुवारी रोजी लालबाग परिसरात घडलेल्या भीषण अपघातामध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्यास गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयातील PICU या विभागात उपचार सुरू आहेत. अथांग वयवर्ष 4 हा आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी परतत असताना हा अपघात झाला. तक्रारदार आणि जखमी मुलाचे वडील मंदार तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन लालबागकडे जात होते. परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉप जवळील सिग्नलवर ते थांबले होते. सिग्नल सुटण्यास अवघे 10 ते 15 सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगानं आलेल्या शिवशाही बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही शिवशाही बस क्रमांक MH09 EM 8639 असून बस चालकाचे नाव शामराव नाथराव नागरगोजे असं आहे. चालकानं वाहनावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे बस चालवल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या अपघातामध्ये चिमुकल्या अथांगला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयातील PICU विभागामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात मंदार तावडे हे देखील जखमी झाले असून ते सध्या वैद्यकीय उपचार आणि फिजिओथेरपी घेत आहेत. या दरम्यान संबंधित शिवशाही बस चालकाला अटक करण्यात आली होती, मात्र त्याला नंतर जामिनावर सोडण्यात आलं. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.